नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र अनंत ढोले आणि आज मी खूप दिवसांनी एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही आता आज निघालो आहोत दत्त परिक्रमेला। दत्त परिक्रमेमध्ये आपण पिठापूर, कुरवापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट असे 4 दत्तांच्या पीठांना भेटी देणार आहोत। आणि या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहेत माझे मित्र डॉक्टर जगदीश मुने, ॲडव्होकेट प्रतीक वेल्दे, श्री अजिंक्य खेडकर आणि माझा दुसरा मित्र अनिकेत नेनुगुंकर। चला तर मग आता आपण घरून निघूया। सकाळचे आता 5 वाजून गेलेत आणि सकाळी 5 वाजता मी आता घरून गाडी घेऊन निघतोय आणि या सर्वांना आपण पाथर्डीमध्ये जाऊन पिकअप करणार आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत दत्त परिक्रमेला। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण 3-4 दिवसांचा हा व्हिडिओ होणार आहे। साधारणतः हा प्रवास सगळा 2500 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास होईल। त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करू नका, पूर्णपणे हा व्हिडिओ बघा आणि दत्त परिक्रमेचे दर्शन घर बसल्या घ्या। चला तर मग निघूया आपण सर्वजण दत्त परिक्रमे। हा मग बरं, घरून चालू केलं लगेच। नाव सांगा आपलं, सगळ्याला ओळख होईल। अनिकेत नेनुगुंकर, प्रतीक वेल्दे, डॉक्टर जगदीश, अजिंक्य खेडकर, जे सांग तू। चलो निघायचं। आता आपण प्रवास करत आहोत धुळे सोलापूर हायवेवरनं आणि आता आपण सोलापूरच्या दिशेने प्रवास करतोय। तर आता इथून पुढे आपण तुळजापूरला जाणार आहोत। तुळजापूरवरनं नळदुर्गवरनं हैदराबाद, विजयवाडा आणि पिठापूर हे दत्तात्रयांचं जन्मस्थान आहे। तिथून आपण या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत आणि पिठापूर इथून आहे जवळजवळ 1100 किलोमीटर। आज दिवसभरात आपण 1100 किलोमीटरचा खूप मोठा पल्ला या ठिकाणी गाठणार आहोत। तर तुम्ही सोबत राहा आणि या प्रवासाचा आनंद घ्या। नमस्कार, हे आता मी आलो नळदुर्गला। नळदुर्गचं हे खंडोबा मंदिर आहे, इथं आता दर्शन घेऊ। चला 12 वर्षाचा प्रसाद घ्या। नाही भाऊसाहेब डॉक्टरला म्हणलं 12 वर्षाचा प्रसाद घ्या। का विवाह स्थळ आहे का खंडोबा बाणाईचं? भारी। डॉक्टर तुम्ही पुढं व्हा। इथं काय लग्न झालंय का? खंडोबाचं लग्न झालंय ना?
देवाने स्वीकार केला तुम्हाला 12 वर्ष. काय अडचण हां. खंडोबान बाणायचं. आणि दुसरीकडे तांदूरला एक मंदिर आहे, एक मंदिर आहे. सव्वादामध्ये देव तिथं राहते तांदूरला, पावणे 2 मध्ये सगळ्या मध्ये इथंपर्यंत दिसतो तिथं आणून असते मूर्तीवरची. तिथं आणून तिथे शेवटी आता ते बोलते तिकडे. हां तिकडे बघून एक 2 किलोमीटर वर अंदर आहे. आता आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश केला आहे आणि कर्नाटकमध्ये प्रवेश केल्यानंतर हे हॉटेल 24 म्हणून आहे. इथं आता सकाळचा नाश्ता करत आहोत. चला तर मग या नाश्ता. तुम्ही दोघं का आपको नका देवांत. आपण नाग बदनाम झालो. हा आपण तिघं जरा सगळे ॲटम दाखवतो ना कळू द्या सगळ्या पातळीला. ओंकार बदनाम झालो. इकडचं जग जाईल रे, त्यामुळे काय अडचण. हा इकडे जग जाईल. आम्ही आमच्या तिघाच्या समोर मोकळे होय. आम्हाला अजून खायलाच नाही आलं. दवाखान्यात गेलो हे खाऊ नका ते खाऊ नका. एवढं वेळ लागला तर ते कर्नाटकचं आहे. डॉक्टर परत भेटले. हे आपल्याला माहित असलं हेच खावं. डॉक्टर परत भेटले म्हणून. आम्हाला घ्या घ्या घ्या. दोन इडल्या खाल्ल्या, एक ते पोपट खाल्लं. आता वाजले आहेत सकाळचे 10:30 आणि आपण पोहोचलो आहोत हैदराबादमध्ये. आणि हा जो तुम्ही बघताय हा आहे हैदराबादचा आउटर रिंग रोड, जो की नेहरूंच्या नावाने आहे, नेहरू आउटर रिंग रोड. आणि या रिंग रोडने आपण आता बाहेर पडणार आहोत विजयवाडा रोडला. हैदराबाद सिटीमध्ये काही आपण जाणार नाही आहेत, त्यामुळे आपण या रिंग रोडने आता बाहेर पडत आहोत. आणि आपण या रिंग रोडने बाहेर पडून 74 किलोमीटर आपण या रिंग रोडने प्रवास करणार आहोत आणि तिथून बाहेर पडून आपण विजयवाडा रोडला जॉईन करणार आहोत. आता आपण आलो आहोत विजयवाडा रोडला. अतिशय मोठा हायवे हा आहे, खूप छान हायवे आहे, ट्रॅफिक त्या मानाने कमी आहे. आणि या रोडला समोर एक काहीतरी भव्य मूर्ती दिसते. मला वाटतं मारुतीरायांची ती मूर्ती आहे, हनुमंतरायांची. ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. माझे मित्र अजिंक्य खेडकर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
विजयवाडा शहराच्या जवळ आल्यानंतर हा मला एक औष्णिक विद्युत प्रकल्पाचा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी दिसला आहे. आपणही बघू शकता की खूप मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी हा आहे. आत्ता आपण प्रवास करीत आहोत विजयवाड्याच्या बायपास रोडने. हा बायपास रोड काही प्रमाणात पूर्ण झाला आहे, परंतु काही प्रमाणात अजून याचं काम चालू आहे. त्यामुळे थोडंफार आम्हाला विजयवाडा सिटीतून येऊन मग या जे काम पूर्ण झाले त्या बायपासला आम्ही आता वरती आलो आहोत. मित्रांनो, आता आपण आहोत पिठापुरामध्ये. रात्री थोडंसं उशिरा आम्ही आलो होतो, त्यामुळे रात्रीचं काय तुम्हाला दाखवलं नाही. परंतु या ठिकाणी पिठापूरमध्ये स्वामी समर्थांचं हे पीठ आहे आणि या ठिकाणी मुक्कामाची खूप छान अशी सोय आहे. तुम्ही जर कधी पिठापूरला आलात तर तिथं छान सोय होईल. या ठिकाणी राहण्याची सोय रूम्स आहेत, AC नॉन AC उपलब्ध आहेत. आज आपण आलो आहोत आपल्या पहिल्या पीठाला, म्हणजे पिठापूरच्या श्री वल्लभ दत्तात्रय मंदिरामध्ये. हे जे आपण समोर बघताय ही मंदिराची कमान आहे आणि आतमध्ये आता आपण मंदिरामध्ये जाऊन अभिषेक वगैरे करणार आहोत. चला तर तुम्हाला दाखवतो हे मंदिर आणि अभिषेक. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि पिठापूरमध्ये श्री दत्तात्रयांचा जन्म झाला होता, म्हणून श्री दत्तात्रयांचं, श्री वल्लभ दत्तात्रयांचं हे जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून पिठापूर या धामाला खूप महत्त्व या ठिकाणी आहे. पिठापूरचं दर्शन घेतल्यानंतर आता पिठापूरपासून एक 25 किलोमीटरवर असणारं सत्यदेव सत्यनारायण महाराज यांचं जे मंदिर आहे, म्हणजे आपण जो घरी सत्यनारायण पूजा घालतो त्या सत्यनारायणांचं हे मंदिर आहे. खूप भव्य दिव्य असा हा परिसर आहे आणि खूप मोठं हे मंदिर आहे. पिठापुरमपासून
अण्णावरम हे गाव आहे 25 किलोमीटरवरती आणि या अण्णावरम गावामध्ये एका टेकडीवरती हे सत्यनारायणांचं मंदिर आहे. चला तर मग दर्शन घेऊया सत्यनारायण महाराजांचं. अण्णावरमवरून निघाल्यानंतर आता ही जी दिसते आपल्याला ही आहे आपली गोदावरी नदी. परंतु या ठिकाणी गोदावरी नदीचं खूप विशाल असं पात्र आहे. हा जवळजवळ 5 किलोमीटरचा ब्रिज या नदीवरती गोदावरीवरती या ठिकाणी केलेला आहे. आपण बघू शकता की किती विस्तीर्ण असं पात्र गोदावरी नदीचं. आपण आता पुन्हा हैदराबादकडे प्रवास करत आहोत. आजचा आपला दुसरा दिवस आहे प्रवासाचा आणि आज 500 किलोमीटरचा प्रवास करून आपण हैदराबाद या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहोत. परंतु रस्त्याने हा रस्ता खूप छान आहे आणि आजूबाजूला निसर्गही खूप छान या ठिकाणी आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की आजूबाजूने सगळे झाडं गर्दझाडी आहेत आणि या गर्दझाडींमधून हा सुंदर असा हायवे या ठिकाणी जात आहे. हैदराबादच्या अलीकडे 50 किलोमीटरवरती हे आहे एक हॉटेल ओरिसा म्हणून. खूप छोटं हॉटेल आहे परंतु खूप जबरदस्त गर्दी इथं आहे. आणि काल पण जाताना आम्ही इथं जेवलो होतो दुपारी आणि आज रात्री पण म्हणजे ज्यावेळेस आम्ही हैदराबादला मुक्कामाला झालो त्यावेळेस इथंच जेवत आहोत. जेवणाची क्वालिटी ही खूप छान आहे त्यामुळेच इथं खूप गर्दी आहे. चला मी तुम्हाला हे हॉटेल पण थोडंसं दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपल्या प्रवासाचा तिसरा दिवस आणि हैदराबाद येथे मुक्काम केल्यानंतर आपण पुन्हा एकदा रिंग रोडला वरती चढलो आहोत आणि आपणच आता निघालो आहोत कुर्वापूरकडे. परंतु कुर्वापूर हे गाव म्हणजे तिथे मंदिर आहे आणि ते मंदिर कृष्णा नदीच्या बेटावरती आहे. तर त्या कृष्णा नदीच्या कडेला असणारं पंचदेव पहाड या गावी आपण जाणार आहोत आणि तिथून बोटीने आपण कुर्वापूरला जाणार आहोत. आपण आता आलो आहोत पंचदेव पहाड या गावात आणि या गावाच्या शेजारून ही कृष्णा नदी वाहते. खूप मोठं पात्र कृष्णा नदीचं या ठिकाणी आहे आणि या कृष्णा नदीच्या एका बेटावरती कुर्वापूर हे गाव वसलेलं आहे आणि त्या कुर्वापूरमध्ये श्री दत्तांचं श्री वल्लभनाथांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपण आता या ज्या होड्या तुम्हाला दिसत आहेत या होडीमध्ये बसून आपण हा पुढचा प्रवास 1 किलोमीटरचा करणार.
आता आपण या बेटावरती येऊन पोहोचलो आहोत कुरवापूरच्या, आणि हे समोर जे दिसतंय हे आहे श्री वल्लभ देवस्थान, आणि या ठिकाणी आपण श्री दत्तात्रयांचं दर्शन घेणार आहोत। हे आपल्या प्रवासातील, आपल्या परिक्रमेतील हे दुसरं मंदिर आहे जिथे आपण दत्तात्रयांचा आशीर्वाद घेणार आहोत, दर्शन घेणार आहोत। चला तर मग मंदिर बघूया आणि दर्शन घेऊया। या मंदिराची एक प्रथा आहे की सोहळं घातल्याशिवाय आपल्याला दर्शन घेता येत नाही, आणि दुपारचं मंदिर आरामासाठी बंद असतं। त्यामुळे आम्ही सोहळं घालून या ठिकाणी 11 प्रदक्षिणा मंदिराला घातल्या, आणि त्यानंतर या ठिकाणी दत्तात्रयांचं आम्ही दर्शन घेतलं। आता पुन्हा आपण नदीमधून प्रवास करून आपण जिथं गाडी पार्किंग केली आहे पंचदेव पहाड या गावाकडे निघालो आहोत, आणि आपल्यासोबत इतरही अनेक भाविक या ठिकाणी आहेत। त्यामुळे कुरवापूरवरून गाणगापूरकडे जात असताना यादगीर हे गाव लागतं। या यादगीर गावामध्ये माझे खूप जुने मित्र आहेत, डॉक्टर विजय शिंदे यांना आम्ही फोन केला, त्यांना भेटलो। त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांची धनश्री फूड्स अँड बिव्हरेजेस ही कंपनी ते चालवतात, आणि ही कंपनी बघण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या कंपनीमध्ये गेलो। तर त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या कंपनीमध्ये दररोज 60,000 बाटल्यांचं पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत पिण्याच्या त्याचं प्रोडक्शन केलं जातं। खूप चांगल्या पद्धतीने ते या कंपनीचं कामकाज बघत आहेत। आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहोत गाणगापूरला। गाणगापूरला दत्तात्रयांचं खूप मोठं मंदिर आहे, आणि योगायोग बघा की आम्ही पोहोचलो आणि दत्तात्रयांच्या पालखीचा सोहळा गाणगापूरच्या या मंदिरामध्ये सुरू झाला आहे। चला तर मग आपण तो पालखी सोहळा बघूया, आणि गाणगापूरमध्ये या मंदिरामध्ये आपण श्री दत्तात्रयांचं मनोभावे दर्शन घेऊ।
गाणगापूरनंतर आपण आलोत आपल्या शेवटच्या दत्तधामाला आणि ते म्हणजे आपल्या सर्वांचं आवडतं ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थांचं श्री क्षेत्र अक्कलकोट. अक्कलकोटला आपण रात्री 10 वाजता पोहोचलो, परंतु रविवार असल्यामुळे मंदिर त्यांनी अर्धा तास जास्त चालू ठेवलं होतं. त्यामुळे आमचं खूप छान असं दर्शन श्री स्वामी समर्थांचं या ठिकाणी झालं आहे. आणि याचबरोबर आपली दत्त परिक्रमा आहे संपलेली आहे. आपण 4 दत्तांचे धाम 3 दिवसांमध्ये पूर्ण केले आहेत आणि जवळजवळ 2400 किलोमीटरचा प्रवास करून आपण ही दत्त परिक्रमा पूर्ण केली आहे. आणि आता ही दत्त परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर मी आणि माझे मित्र आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि पुन्हा निघूया आता घराकडे. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.